ही चटणी दिसायला छान आहे, तसंच बनवायला अगदी 1 ते 10 मिनिटात होते. तर काय करायचं की जवला व्यवस्थित स्वच्छ करून नितळून घ्यायचं त्याच्यातलं पाणी आणि एका कढई गरम करायची आणि त्याच्यामध्ये तेल न टाकता आपल्याला जवला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लसूण व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत, तेल न टाकता हे सगळं आपल्याला जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर सुकं खोबरं ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, लसूण आणि आपला घरगुती मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये चिंच घालू शकता. हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जवलात थोडंसं एकदाच चालू करायचं आणि लगेच बंद करायचा. आणि एका कढईमध्ये तेल गरम करून आपण जी चटणी घेतलेली आहे ती टाकायची. त्याच्यानंतर जवला टाकायचा आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. त्याच्यानंतर मीठ टाकायचं आणि आपली चटणी तयार आहे. प्रवासाला जाण्यासाठी ही एक उत्तम पर्याय आहे. 2-3 दिवस